सोलापुरात थोड्याच वेळात निर्भय बनो सभा सुरू होतीये। सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, कायदेतज्ञ असीम सरोदे या ठिकाणी उपस्थित आहेत। सोलापुरातील हेरिटेज लॉनवर ही सभा आयोजित करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। तर पुण्यामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सोलापुरात सभा होती आणि त्या पार्श्वभूमीवर इथं मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये निर्भय बनो सभा आयोजित केलेली होती, पण या सभेसाठी जाणाऱ्या भक्तांच्या गाडीवर हल्ला झाला होता आणि त्यानंतर आता सोलापुरात काळजी घेतली जाते। दरम्यान थोड्याच वेळात निर्भय बनो सभेला सुरुवात होतीये। तर तिकडची थेट दृश्य आपण बघू शकतो। दरम्यान या सभेचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वसीम अत्तार हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून आपण या सभेचा आढावा घेणार आहोत। वसीम, काय सांगाल, निर्भय बनो सभेला सुरुवात होतीये, सध्याचे काय अपडेट्स आहेत या सभेचे, सध्या काय चित्र दिसतंय? फराजी, निश्चितच आपण पाहिलं गेलं तर निर्भया बनो ही सभा जी आहे ते महाराष्ट्रात सगळीकडे होताना दिसत आहे। सोलापुरात होण्याच्या अगोदर जे आहे ते निर्भया बनो सभा जी आहे ते पुण्यात होणार होती आणि त्यावेळेस जे आहे त्या ठिकाणी जे वक्ते आहेत निर्भया बनो सभेचे त्यांच्यावरती हल्ला देखील करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला होता। त्यानंतर सोलापुरात ही सभा पार पडते। काही वेळात जे आहे ती सोलापुरात ही सभा पार पडणार आहे। या सभेसाठी जे आहे ते सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी असतील, कायदेतज्ञ असीम सरोदे असतील, हे दोघं जण मान्यवर जे ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपण जर पाहू शकतो की हेरिटेज सोलापुरातील हेरिटेज लॉन आहे, या ठिकाणी जे आहे हे सभा पार पडते। या ठिकाणी आपण पाहू शकतो की समोर देखील जे आहे ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थिती देखील जे आहे सोलापूरकरांची आपल्याला या ठिकाणी निश्चितच। वसीम, थोडंसं थांबा, आपल्या सोबत असीम सरोदे हे जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। सरोदे सर, सोलापूरमध्ये ही निर्भय बनो सभा होतीये। 2 दिवसांपूर्वी हल्ला झाला होता तुमच्या गाडीवर, त्यानंतर आजचा अनुभव कसा आहे या सभेचा? आता सोलापूरमध्ये आम्ही आहे आणि इथे उत्साहवर्धक वातावरण आहे। जो हमला भ्याड लोकांनी पुण्यामध्ये केला तसे असंस्कृत लोक साधारणतः सोलापूरमध्ये नाही आहेत असं दिसते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी स्वागत केलेलं आहे। थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे आणि निर्भय बनो कडून आता अपेक्षा लोकांच्या वाढताना दिसतात। निश्चितच। सरोदे सर, तुम्ही काय सांगाल या सभेच्या पार्श्वभूमीवर? थोड्याच वेळानंतर तुम्ही सुद्धा या ठिकाणी बोलणार आहात। आम्ही महत्त्वाचे जे मुद्दे नेहमी मांडत असतो तेच आणि तशाच प्रकारे मांडणार आहे। मोदी आणि शहा हे भाजप पक्ष ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या वेठीस बांधलेला आहे आणि देशही वेठीस बांधून त्यांनी पक्षाचंच सरकार आणि पक्षशाही सुरू केलेली आहे लोकशाहीच्या जागी, त्याला कडाडून आमचा विरोध आहे। आणि त्यामुळे महागाई वाढवणं, बेरोजगारी वाढवणं या सगळ्यांसाठी दोषी असलेले नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं सरकार आता गेलं पाहिजे आणि परिवर्तन आलं पाहिजे, यासाठी आम्ही ठीक आहे। सरोदे सर, भूमिका मांडणार। तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। कायदेतज्ञ असीम सरोदे जे या सभेसाठी उपस्थित आहेत आणि प्रमुख वक्त्यांपैकी एक आहेत, ते आपल्यासोबत बोलत होते। त्याचबरोबर आपले प्रतिनिधी वसीम अत्तार हेही या सभेचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। त्यांचेही धन्यवाद त्यांनी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।